यानंतर एक महत्त्वाची बातमी, मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर एकाची हत्या करण्यात आली। धारदार शस्त्र पोटात खुपसून ही हत्या करण्यात आली। अलोक सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एकवर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। अलोक सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। अगदी किरकोळ भांडणातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते। हे दोघेही प्रवासी होते आणि लोकलमधून उतरताना हे किरकोळ भांडण झालं आणि त्यानंतर आरोपीनं अलोक यांची धारदार शस्त्रानं हत्या केली। या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। मात्र रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला गेला आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे। मालाड रेल्वे स्टेशनवर ही हत्या झाली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर अगदी किरकोळ भांडणातून ही हत्या करण्यात आली। हे दोघेही प्रवासी होते आणि लोकलमधून उतरताना त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झालं आणि त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यानंतर या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली। याचं सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरचं हे फुटेज आहे। या मालाड रेल्वे स्टेशनवर अगदी किरकोळ भांडणातून त्याची हत्या करण्यात आली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, हा सीसीटीव्ही आपण पाहतोय, अत्यंत भयानक अशी ही घटना, अगदी किरकोळ भांडणातून हत्या। नक्कीच आपण बघतोय की रेल्वेने प्रवास करणं देखील आता किती धोकादायक झालेलं आहे, कारण की ही फक्त हत्येचीच घटना नव्हे तर मागच्या काही काळापासून आपण बघतोय की अनेक ज्या मारहाणीच्या घटना ज्या आहेत त्या रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यात म्हणजे कालची ही घटना जी आहे ती कारण की किरकोळ वादातून एका व्यक्तीचा खून केलेला आहे। तो व्यक्ती विलेपार्ले येथील जे नरसी मनोजी कनिष्ठ महाविद्यालय आहे त्या ठिकाणी प्रोफेसर होता आणि त्या प्रोफेसरचाच समोरच्या व्यक्तीने किरकोळ वादातून जो आहे तो खून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ना। त्याचा सीसीटीव्ही जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतंय। सीसीटीव्ही मध्ये जो समोरचा व्यक्ती आहे तो पळताना दिसत आहे। एकंदरीत संपूर्ण घटना जी आहे ती धक्कादायक आहे। या घटनेमधला जो आरोपी आहे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। रात्रीतूनच त्या आरोपीला अटक करण्यात आलेली असून पोलीस जो आहे तो पुढचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय हा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। मालाड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्लॅटफॉर्मवर ही हत्या करण्यात आली। त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे। अगदी धारदार शस्त्रानं किरकोळ भांडणातून या तरुणावर वार करण्यात आले आणि त्यानंतर हत्या करून हा आरोपी फरार झाला होता। पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, त्याचा शोध सुरू केला आणि त्याला अटकही करण्यात आली।